श्री क्षेत्र कुंडेश्वर घाट रस्त्यावरील 11 ऑगस्ट रोजी झालेल्या अपघाताची कारण मीमांसा करून तीर्थक्षेत्र क वर्ग दर्जा अंतर्गत झालेल्या विकास कामांच्या निधी विनियोगाबाबतच्या चौकशीचा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून निवेदन दिले जाईल। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांची पत्रकार परिषदेत माहिती। डॉक्टर नीलम गोरे यांनी शनिवारी अपघातग्रस्त कुटुंबियांची घेतली भेट। रुग्णालयात जाऊन जखमी महिला भाविकांची केली विचारपूस। पापळवाडी येथे अपघातात मृत्यू पावलेल्या महिला भाविकांच्या कुटुंबियांचं केलं सांत्वन। खेड तालुक्यात विविध मंदिरात पारंपरिक पद्धतीने जन्माष्टमी निमित्त कृष्ण जन्म सोहळा, धार्मिक कीर्तन, प्रवचन, गीतांचे केले पठण। कृष्ण जन्म सोहळ्यात महिला भाविकांचा मोठा सहभाग। रात्री 12 वाजता कृष्ण जन्म सोहळा, महिलांनी पारंपरिक पाळणा म्हणत केले स्वागत। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षानिमित्त ग्रामीण भागातील शाळा आणि महाविद्यालयात विविध उपक्रम। पारंपरिक वाद्याला साथ देत गावकऱ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग। सायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, गावातून मिरवणूक। शाळेतील प्रगतीमधील आलेखात विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांच्या प्रोत्साहनाला ग्रामस्थांची मिळाली सक्रिय साथ। गजबजलेल्या मुंबईच्या रस्त्यांवर आपल्या नियोजन कौशल्याने आणि अचूक वेळेच्या व्यवस्थापनाने भल्या व्यवस्थापन तज्ञांनाही अचंबित करणाऱ्या नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर चॅरिटेबल ट्रस्ट आणि नूतन मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळ संघटनेच्या कार्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दखल। आजपर्यंत 700हून अधिक आंतरराष्ट्रीय मानांकने प्राप्त केलेल्या डबेवाल्यांच्या नावलौकिकाला साजेसे असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञानाने उभारले मुंबई डबेवाला इंटरनॅशनल एक्सपिरियन्स सेंटर। खेड तालुक्यातील वाजवणे गावचे सुपुत्र स्वर्गीय महादू हावजी बच्चे यांनी 1890 साली एका डब्यापासून सुरू केलेल्या या व्यवसायाच्या रोपट्याचे आज महाकाय वटवृक्षात रूपांतर। उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय, डबेवाला गृह प्रकल्पाच्या समन्वयक ॲडव्होकेट अमृता गुरव, ट्रस्ट अध्यक्ष उल्हास मुके, मंडळ खजिनदार सुनील शिंदे तसेच कार्यकारिणीची उपस्थिती। कुरुळी येथील डीके चौकाजवळ गांजा आणि लोखंडी सुरा जवळ बाळगणाऱ्यास म्हाळुंगे MIDC पोलिसांनी ठोकल्या बेड्या। 35 वर्षीय कमल आझाद गोपाल नाहर याला पोलिसांनी केली अटक। 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास पोलिसांची कारवाई। अंमली पदार्थ जवळ बाळगणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याने गुन्ह्याची नोंद। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि कृष्ण जन्मोत्सवानिमित्त माऊली मंदिरात रंगला श्रींचा जन्मोत्सव सोहळा। अलंकापुरी जन्मोत्सवानिमित्त हबप शरद महाराज बंडे यांची कीर्तन सेवा। जन्मोत्सवानिमित्त फुलांची उधळण आणि भाविकांना सुटवडा वाटप। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।